आपण सगळ्यांनी एक गोष्ट कदाचित ऑब्झर्व केली असेल, केली नसेल तरी मी आता सांगणार आहे, तुमच्या लक्षात येऊन जाईल. आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात ज्या आपोआप घडत असतात, पण काही गोष्टी मात्र जाणीवपूर्वक घडवून आणाव्या लागतात. म्हणजे कसं, काहीतरी झालं की राग अचानक येतो, तो आपोआप येतो, तो काही मुद्दाम आणावा लागत नाही. पण राग येण्यासारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या मनाची शांतता टिकवून ती सिच्युएशन व्यवस्थित रीतीने हँडल करण्यासाठी आपल्याला मुद्दाम प्रयत्न करावे लागतात. आपण जस्ट घरून बाहेर जरी निघालो तरी हे इथे असं आहे, ते तिथे तसं आहे, असा तक्रारींचा सूर आपला आपोआप लागू शकतो. पण इतक्या सगळ्या तक्रारी आयुष्यात असताना देखील आपण आयुष्यात काय काय मिळवलेलं आहे आणि आपल्यावर किती छान देवाची कृतज्ञता आहे किंवा कृपा आहे, हे आपल्याला जाणीवपूर्वक आठवावं लागतं. आणि एवढंच कशाला, आपण आयुष्य जगत असताना अप्स अँड डाऊन्स कंटिन्युअस चालू असतात आणि त्याही परिस्थितीमध्ये आनंदी कसं राहायचं हे आपल्याला जाणीवपूर्वक ठरवावं लागतं आणि तसं आनंदी राहावं लागतं. याचंच एक उदाहरण देईन. उदाहरणासाठी त्या वडिलांबद्दल मी तुम्हाला सांगेन. हे वडील आपल्या एका शाळकरी मुलासोबत छान लाँग टूरला गेले होते आणि मस्त जाता जाता कुठेतरी आपण बसून आणखी गप्पा माराव्या म्हणून ते एका ठिकाणी गेले जिथे एक मंदिर होतं, पण ते मंदिर अगदी सुनसान असायचं. क्वचित कधीतरी कोणीतरी तिथे यायचं. मग इथे आपण अनइंटरप्टेड गप्पा मारू शकू म्हणून मुलगा आणि वडील तिथे छान बसले. गप्पा मारता मारता त्या मुलाच्या लक्षात आलं की बाहेर अतिशय शूजचे फाटके जोड आहे. याचा अर्थ कुणीतरी एक मनुष्य आतमध्ये मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गेला आहे. आणि तो फाटका बुटांचा जोड पाहिल्यानंतर हा मुलगा लगेच आपल्या वडिलांना म्हणाला, हा माणूस जो आहे ना, त्याचे बूट किती फाटलेत बघा. म्हणजे खूप गरीब असेल तो, तर आपण त्याची एक मज्जा करायची का अजून? आपण असं करूया, हे बूट कुठेतरी लपवून ठेवूया, जेणेकरून हा मनुष्य बाहेर आला तर आपल्याला दिसेल की तो कसा हैराण होतोय, कसं काय होतं आणि आपण त्याची मज्जा बघू. आपल्या मुलाने एका गरीब माणसाची अशा रीतीने मजा बघण्याची इच्छा व्यक्त करावी, हे वडिलांना खूप वाईट वाटलं. पण त्यांनी सांगितलं, त्यापेक्षा आपण दुसरी गोष्ट करायची का? मुलाने विचारलं, काय करूया? आपण असं करूया, हा मनुष्य खूप गरीब दिसतोय, माझ्याकडे पैसे आहेत आणलेले खिशामध्ये, आपण थोडे पैसे त्याच्या बुटामध्ये ठेवूया आणि जेव्हा हा मनुष्य बाहेर येईल तेव्हा त्याला काय वाटतं ते आपण छानसं लपून बघूया. आणि वडिलांनी खरोखरच पैसे त्या बुटांमध्ये ठेवले आणि हे दोघंही जण एका झाडामागे लपून बघू लागले. आता हा मंदिरातला मनुष्य जेव्हा बाहेर येईल तेव्हा नेमकं काय होईल. मंदिरातला मनुष्य खरोखरच अतिशय गरीब होता, त्याच्या कपड्यांची स्थितीच ते दाखवत होती. हा जेव्हा बाहेर आला आणि नेहमीप्रमाणे त्यानं आपल्या फाटक्या बुटांमध्ये पाय घातले, पायाला काहीतरी लागलं, पुन्हा त्यानं पाय काढले आणि पुन्हा आत घालण्याचा प्रयत्न केला, पुन्हा काहीतरी लागलं. म्हणून त्यानं वाकून बघितलं तर दोन्ही बुटांमध्ये पैसे ठेवलेले आहेत. त्यानं लगेच पैसे काढले, सगळीकडे बघितलं की कोणी आहे का ज्याने कोणी ठेवले असतील किंवा कदाचित कुणाचे पडले असतील, कोणीच त्याला दिसलं नाही. आणि मग लगेच ते पैसे हातात घेऊन परमेश्वराला आभार मानत किंवा ते देवाकडे हात जोडत तो म्हणाला, परमेश्वरा तू खरंच किती दयाळू आहेस. तुला माहीत होतं माझी परिस्थिती कशी आहे, माझ्या आईला दवाखान्यामध्ये न्यायचं आहे, माझ्या 2 मुलांनी चांगलं कधीच अजूनही खाल्लेलं नाहीये, चिळ्या पाक्या सगळ्या पोळ्यांवर भाकरींवरच ते जगतायत, पण आज मात्र खरंच तूच कोणत्या तरी मनुष्याच्या अवतारात आलास आणि हे पैसे माझ्या बुटामध्ये ठेवलेस. आज मी ह्या सगळ्या माझ्या ज्या तक्रारी आहेत त्याचं निराकरण काही अंशी नक्कीच करू शकतो. आणि त्याच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलेलं होतं त्या पैशांकडे बघताना. ते बघितल्यानंतर या मुलाच्याही डोळ्यात पाणी आलं आणि तो लगेच आपल्या वडिलांना म्हणाला, मला समजलं बाबा तुम्ही काय म्हणालात ते. मी त्याचे फाटके बूट लपवून ठेवून मजा बघणार होतो, पण कुणाचं असं नुकसान करून मजा बघण्यापेक्षा त्याला काहीतरी देऊन त्याचा चेहऱ्यावरचा आनंद बघणं ही खरी कौतुकाची आणि आनंदाची गोष्ट असते. मला वाटतं या निमित्तानं आपणही एवढंच लक्षात घेऊया, लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स चालतच राहतील, त्यामध्ये आपण काही करू शकणार नाही फारसं, पण तरीही आपल्या आयुष्यात आलेल्या क्षणांमध्ये अशा रीतीचा आनंद कसा वेचायचा हे आपणही लक्षात घेऊया आणि आपल्या मुलांनाही तेच शिकवूया. या सगळ्या छोट्या मंडळींना, बच्चे कंपनींना मी त्यांच्या परफॉर्मन्सेससाठी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम.